आज का कोर्टात मला बोलवलेलं आहे। नोटीस काढलेली मी फिर्यादी असल्यामुळं की तक्रारदाराचं आरोपीच्या जामीनबाबत काय म्हणणं आहे ते मांडायचं, आणि याच्यासाठी मला कोर्टानं नोटीस काढली। ती नोटीस 10 का 11 तारखेला काय तारखेला ती कोर्टातून निघली। आता कोर्टातून ती नोटीस निघली तर ती नोटीस मी ज्या हद्दीत राहते त्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनला जाणार, किंवा ज्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे मी तिथल्या जाणार, कुठल्या तरी जाणार ना, कुठल्या तरी पोलिसाकडे जाणार। ते आज तारीख आहे, आज मला 11:30 पावणे 11ला हजर व्हायचंय कोर्टामध्ये। अजून एक पोलीस माझ्याकडे ती नोटीस घेऊन आला नाही की ती नोटीस मला व्हॉट्सअप केली नाही। फिर्यादी हाय म्हणून तरी द्यावा का नाही, व्हॉट्सअप तरी करा बरं। अशा टायमाला जेव्हा मी बीड जिल्ह्यात कार्यकर्ती म्हणून मी काम करते, बीड जिल्ह्यातले बहुतांश पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मला ओळखीतील, आणि त्याच्यात मी माजलगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहते। बीड जिल्ह्याच्या बीड सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे, त्याच्यामुळं बरेचसे बीड जिल्ह्यातले पोलीस माझ्या ओळखीचे। इथं बी रस्त्यावरच घर आहे, त्याच्यामुळं शहर पोलीस स्टेशनचे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे सुद्धा पोलिसांना माहिती आहे मी इथं राहते, ही कार्यकर्ती आहे। DYSP ऑफिस 18 गुन्हा असल्यामुळे DYSP ऑफिसला एखाद्याच नोटीस गेली असं, हे नोटिसा, समन्स, बेलेबल वॉरंट, नॉन बेलेबल वॉरंट हे इश्यू करणारे, हे देणारे ठराविक पोलिसांना त्या ड्युट्या असतात ना, पण त्यानं माया पोस्टर ती नोटीस मला दिली नाही। कवा म्या कोर्टात जायचंय आणि कवा म्या आरोपीच्या विरोधात म्हणणं मांडायचंय की आरोपीला कामून जामीन देऊ नये म्हणून। अशा टायमाला जेव्हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून सुद्धा त्रास देते, अशा वेळेस फिर्यादीचं म्हणणं ऐकून कोर्ट घेईन का नाही, कोर्टात त्याच्यासाठीच काढे असन काय नाही ती नोटीस। कवा म्हणणं मांडायचंय, आणि जर ही नोटीसच मला नाही आली तर कोर्ट काय म्हणेल, मी कशाला जाईन कोर्टात, हजर तरी होईन का मला माहीतच जर नाही तर। पण मी त्या केसचा पाठपुरावा करायला लागले, फॉलोअप घ्यायला लागले, म्हणून सरकारी वकिलाला भेटते, त्या तारखेला काय झालंय व ते जास्त येत नाही सोशल मीडियाचं ते इंग्रजी आम्हाला, पण तरी सुद्धा ते ई कोर्ट स्टेटसवर बघतो काय सुरू आहे काय नाही, त्याच्याहून कळतंय। सरकारी वकील सांगत आहेत कवा कवा की बाबा तुम्ही असं असं आहे म्हणून, पण पोलिसाचं काम नाही का इथून मला देऊन आणून द्यायला। नसन ड्युट्या समजू शकतो त्याच्या अडचणी, पण सत्यभामा मॅडम तुमचं समन्स काय नोटीस आली, तुम्हाला कोर्टात हजर व्हायचंय बरं का, हे मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो, नाही तर घ्यायला येतात का तुम्ही ठाण्यात, आम्ही तिथं जाऊन घेऊन येतात ना। हाय का नाही संशयाला जागा, का पोलिसांना मायापस्तर ती नोटीस दिली नसता, ती त्यांनी मला मायापस्तर देणं कंपल्सरी नाही का। आमच्या बीड जिल्ह्याचे अधिकारी SP साहेब चांगले आलेले आहेत, चांगले अधिकारी आहेत, म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही अत्याचार पीडित लोकांसाठी हे करतो तेव्हा तेव्हा त्या लोकांना न्याय देण्याचं त्यांचं काम करतात। पण हे खालचे अधिकारी, हे पोलीस लोक कसं मांडायचंय म्हणून, कसं स्टेटमेंट तयार करायचंय, केव्हा त्याच्या त्या आरोपीनं बेलसाठी जमानतीसाठी जे अर्ज दाखल केलेले त्याच्या नकला केव्हा काढायचे, केव्हा त्याच्यावर बनणं क्रॉस मांडायचे, हाय का नाही। किती अडचण येते आणि किती हे दुहेरी अत्याचार आहे का नाही, आरोपी कोणी एक आणि पुन्हा पोलिसाकडून। तर आमच्यासारखे खंबीर लोक आहेत म्हणून जरा बरं आहे, बरं जरासं खाय। किती ह्याचा पाठपुरावा करावा लागतोय, काही लोकांना आता असं वाटत आहे केस दाखल केली ना आरोपी अटक नाही झाला का नाही, तिकडच पंचनामे हे काय नोबाने एवढं झालं की कोर्टात प्रकरण गेलं, चार्जशीट दाखल झालं की संपलं। असं नसतंय बया, जशी गरवार राहिल्यापासून जसं असतंय ना निजव्याचं साजवं करायचं, तसं त्या कोर्ट केसच्या असते। आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। त्याच्या केसचा पाठपुरावा, त्याचं FIR दाखल करण्यापासून घडलेले घटना जी खरी आहे तीच सांगणं, त्याच आपल्याच शब्दात झाली का नाही, घेतली का नाही ते बघणं, कलम व्यवस्थित लावलीत का नाही ते बघणं, आणि त्याच्या पंचनामे असते, त्याचे साक्षी पुरावे असते, त्याचं चार्जशीट असन काय असन, तर कोणत्या नोटीस आरोपीला काढलेल्या असतात ते काय असन, तर
चार्जशीट दाखल कधी होत आहे, ते झाले तर तारखा कधी पडतात, हे त्याचा कोर्ट केस नंबर काय काय असतंय ना त्यात, हे सर्व बघावं लागत आहे. आरोपी कोर्टात हजर होतोय का नाही दर तारखेला हजर जर झाला नाही तर मग समन्स काढणं, 2-3 तारखा झाल्याच्या नंतर पुन्हा बेलेबल काय काढते ते काढणं, नॉन बेलेबल वॉरंट काढणं, पुन्हा ते त्याच्या संपत्तीची जप्तीचं काय करते तसं बघणं, असं बरंच काय करावं लागत आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करावा लागतोय फिर्यादी म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी असल्यामुळं हे मी सांगायला लागले. नाही तर माहीतच होत नाही फिर्यादी लोकायला केव्हा समन्स आलेत, केव्हा आरोपीला वॉरंट सुटले, ते येत आहे का नाही असं. आणि त्याच्यामुळं काय होतंय ना की पळवाटा, आता प्रत्येकाचा वकिलाचे सल्ले घेऊनच हे कामं असतात. त्याच्यामुळं फिर्यादी पस्तूर हे समज ती नोटीस जाऊच द्यायची नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली जाते आरोपी. पण त्याच्यामध्ये चॅप्टर माणसं लागते तर की बाबा त्याचा पाठपुरावा करायला, आणि मग कुठं आपण कोर्टात हजर होतो तर आपलं म्हणणं मांडावं लागतं. जर आरोपीनं गुन्हा दाखल करून बी वारंवार तेच गुन्हे सारखेच गुन्हे करत असतात, ते हॅबिच्युअल कशी आरोपी आहेत, तर ते आपल्याला कोर्टाला सांगावं लागतं फिर्यादीला की बाबा हे असं असं आहे, एवढं फलानं बिस्तानं आहे, आणि त्याच्यामुळे हे जामीन देऊ नये. ह्या व्यक्तीला जामीन जर दिला तर मला काय नुकसान होणार आहे, मी फिर्यादी म्हणून कशामुळे देऊ नये, का वाटते आपल्याला देऊ नये, असं काय घडलंय, हे सगळं आपल्याला तिथं स्टेटमेंटमध्ये सांगावं लागते कोर्टाला. पण जर पोलिसांना जर समन्सच नाही दिलं, ते काय म्हणतात नोटीसच जर नाही दिलं, तर कोर्टासमोर कसं जायचं. म्हणून आज का आम्ही कोर्टाला सांगणार की आम्हाला समन्स जी नोटीस आहे तर ही दिली नव्हती, पण आम्हाला कोर्टातून कळल्यामुळं आम्ही आलो, आणि ते आहे तिथं डॉक्युमेंट की इश्यू झाली म्हणून. असं एकंदरीत गोष्टी आहेत. तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काय ॲड करायचं असेल ना, हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. गेल्या म्हणजे 2023 पासून मार्च 2023 प्रचंड मी ट्रेसमध्ये, माझी फॅमिली, माझ्या मुली, मी प्रचंड ट्रेसमध्ये, तर प्रचंड त्रास होता येतं. पण एक कार्यकर्ते असल्यामुळे मी स्ट्रॉंगपणाने काम करते, त्याच्यामध्ये हे करत नाही. परंतु विनाकारण गोवलेला, विनाकारण त्रास दिलेला, अशा त्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे हे मी पाठपुरावा करते की आरोपीची खोड मोडावी आणि आरोपीला कायद्याचा धाक राहावा, म्हणून आम्ही पाठपुरावा करतो. आमचं इंटेन्शन, आमचा हेतू असा नाही किंवा ह्याचाला शिक्षात लागा, परंतु वारंवार जर सारखेच आणि अनेक लोकांसोबत जर अशी गोष्टी घडत असतील, आरोपी करत असतील, तर अशा वेळेस आरोपीला शिक्षा मिळणं, आरोपीला जामीन कोर्टाने देऊ नये, याच्यासाठी पुरावे हे ते सगळे मांडावं लागते, असं असतं. पण पोलीस लोकांनी असं नाही करायला पाहिजे. आम्ही SP साहेबांना सुद्धा बोलणार की मला नोटीस नाही पाठवली, मग कुठल्या पोलिसांकडे गेली होती, त्या पोलिसांनी मला का दिली नाही. मी जज साहेबाला पण बोलणार आहे की असं असं झालेलं आहे, मग हा अत्याचाराने नाही का, हा कसा न्याय मिळेल पीडित लोकांना. ते म्हणूनच म्हणतात ना कोर्टाकडून आता निकाल येतात, न्याय येत नाहीत. ह्याला जबाबदार हे यंत्रणा आहेत, कायद्याची अंमलबजावणी करणारे जे लोक आहेत त्याच्यातली ही यंत्रणा एक आहे. आम्ही सगळ्यात ह्याच्याबद्दल नाहीत बोलत, परंतु ज्यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती त्यांनी ती पार पाडायला पाहिजे होती, असं मला म्हणायचं. थँक्यू.